मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीविकाचा कॉल आल्यामुळे आरूला डाऊट आलेला असतो आणि ती म्हणत असते की नाही, मुलाचाच आवाज आहे नंदिनीताई. अगं, जीविका नाव ना काव्याने फक्त सेव्ह केलंय. तेव्हा आता काव्या खूप घाबरते तर नंदिनीला टेन्शन येतं. खरंच काव्याचं बाहेर कुठे काही असा मनात ती विचार आता करते. जीवाने सुद्धा ते बोलणं स्पष्टपणे ऐकलेलं असतं, म्हणून तो आता मुलीचा आवाज काढतो आणि म्हणतो की अगं काव्या, तू काय करते आहेस? मग आता इकडे काव्य म्हणते, काही नाही जीविका. अगं, तुला कळतं का काही? तू भलत्या वेळेला कॉल करतेस. इथे माझ्या बहिणीची उद्या एंगेजमेंट आहे. मग आता इकडे नंदिनी म्हणते, ऐक ना, जीविकाला सुद्धा उद्या एंगेजमेंटला बोलव. मग जीवा हे ऐकतो आणि विचारतो, मी सुद्धा आता एंगेजमेंटला येणारच आहे आणि माझ्याशिवाय एंगेजमेंट होऊच शकत नाही. त्यावेळी काव्या म्हणते, पण आम्ही फक्त जवळच्या नातेवाईकांनाच बोलवलं आहे. नंदिनी आता काव्याला म्हणते, अगं जीविकाला बोलवच तू, कारण आम्हालाही जीविकाला पाहायचं आहे. कारण सारखी सारखी ती तुला कॉल करत राहते आणि तू त्या फोनवर बोलण्यासाठी बाहेर जाते. मग मला पाहू दे ना तुझी ही बेस्ट फ्रेंड. मग आता जीविकावरच काव्या ओरडते, अगं तुला कळतं की नाही, आता हे सगळं काही नंतर पार्टी वगैरे. मग आता आरू म्हणते, माझ्याकडे दे ग जरा फोन. मग काव्या म्हणते, आरू तू मध्ये मध्ये बोलू नकोस ना. ताई, मी काय करते, जरा जीविकाबरोबर ना 2 मिनिट बाहेर बोलून येते. हे ध्यान काही ते बोलू देणार नाही असं म्हणून आता काव्या ही लगेच बाहेर जाते. त्यावेळी आरू म्हणते, चांगली हातात आली होती ताई, तू ना संधी घालवलीस. मला ना काहीतरी वेगळं वाटतंय या ट्विस्टमध्ये. मी ना बघ याच्या मागावर जाणारच, याचा शोध घेणारच. तुला काय वाटतं, ती मुलगी आहे का जीविका? नाही ग, तो मुलगा आहे. तेव्हा आता नंदिनी म्हणते, नसेल ग, माझा आहे काव्यावर विश्वास. तू ना जरा गप्प बस आणि मेहंदी काढून घे. मग आरू नंदिनीच्या हातावर मेहंदी काढते. दुसरीकडे पार्थ रूममध्ये असतो तेव्हा अलकाताई तिथे आता कॉफी घेऊन येते. पार्थ विचारतो, मी कधी कॉफी मागवली? मग आता अलकाताई म्हणतात, अहो रम्याताईने सांगितलं होतं की तुमच्यासाठी या वेळी कॉफी घेऊन जा म्हणून. हा पार्थला लगेच आता रम्या आठवते. त्यानंतर आता रम्याचं सगळं बोलणं त्याला आठवत असतं. मग आता तो विचारतो, रम्या कुठे आहे? तेव्हा वसुताई आणि त्या बाहेर गेल्याचा आता लगेच अलकाताई सांगतात आणि तेथून जातात. मग पार्थ आता कॉफी पिऊ लागतो. त्याचवेळी आता त्याला पुन्हा एकदा रम्याचं बोलणं आठवतं की ऐक ना पार्थ, अरे तुझाही जीव माझ्यासाठी तुटतो, पण तू त्याबद्दल मला सांगत नाहीस. दुसरीकडे आता घरातील सर्वजण हॉलमध्ये असतात. जीवा आता काय काय तयारी केली ते सांगत असतो. डेकोरेशन कसं झालंय बाबा, असंही विक्रमला विचारतो. मानिनी म्हणते, काय रे, जरा लाईट्स वगैरे नाही आहेत का? मग आता जीवा म्हणतो, सगळं आहे अगं आई, बघ ना तू जरा थांबा हां, मी 1 मिनिट सर्वांना दाखवतो. मंजू, त्याचबरोबर श्रुती आणि पिहूसुद्धा तेथे असतात. युगंधरसुद्धा तिथे आलेला असतो. मग आता जीवा म्हणतो, थांबा 1 मिनिट हा, असं म्हणून तो टाळ्या वाजवतो तरीही त्या लाईट्स ऑन होत नाही. मग तुझ्या टाळीमध्ये दमच नाही आहे असं विक्रम हसतच म्हणतो. सर्वजण जीवावर हसतात. तेव्हा जीवा म्हणतो, थांबा 1 मिनिट असं म्हणून तो पुन्हा एकदा टाळी वाजवतो तरीही लाईट्स ऑन होत नाही. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा खूप जोराजोरात त्याच्यावर हसू लागतात. मग तो म्हणतो, शेवटचा हां. त्यावेळी आता तो शेवटची जोराजोरात टाळी वाजवू लागतो तरीही झुंबरमधल्या डेकोरेशन जे केलेलं असतं ना त्या लाईट्स आता ऑन होत नाही. तेव्हा आता सर्वजण पुन्हा एकदा त्याच्यावर हसतात, त्याचा अपमान होतो. मग आता तो म्हणतो, ए वांग्या, अरे लाईट्स लाव की. आता डेकोरेशनवाला जो मुलगा असतो ना, लगेच लाईट लावतो आणि मग विक्रम म्हणतो, खरंच खूप छान तयारी झाली आहे, मला पर्सनली खूप आवडली. तेव्हा सर्वजण आता जीवावर इम्प्रेस होतात, कारण खरंच डेकोरेशन खूप त्याने सुंदर करून घेतलेलं असतं. तो म्हणतो, बाबा हे पहा, म्हणजे तुम्ही जी लिस्ट दिली होती ना, ती सर्व तयारी झाली आहे. मिठाई वगैरे सगळं काही अगदी रेडी आहे, फक्त घेऊन यायचे आता मी सांगतो काही माणसांना. मग आता विक्रम ठीक आहे असं म्हणतो. वेळी आता जीवा प्रत्येक घरातील माणसांना काम सांगत असतो. मग पिहू म्हणते, मलाही काहीतरी काम सांग.
तू काय मला कमी समजू नको, मी कच्चा लिंबू नाही आहे. त्यावेळी जीवा म्हणतो, आहेस तू कच्चा लिंबू. मग आता ती म्हणते, जगात अशी कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे जी मी करू शकत नाही, समजलं. मग आता जीवा म्हणतो, असं आहे का? फक्त एक काम करायचं हा तू पिहू, आता उद्या बाहेर जे पाहुणे येणार आहेत ना स्वागतासाठी, तू इथे बाहेर जाऊन थांबायचं आणि त्यानंतर त्यांच्या अंगावर एक गुलाबजल असतं ना, गुलाबदानीतून एक फूल घ्यायचं आणि त्यांच्यावर असं शिंपडायचं. पाणी नाही टाकायचं हा, नाहीतर ते भिजून जातील. तेव्हा पिहू म्हणते, एवढं तर माहिती आहे रे दादा मला, असं म्हणून ती आता त्याच्या पाठीमागे पळते. आता घरातील सर्वजण त्या दोघांकडे पाहून आता हसत असतात. दुसरीकडे नंदिनी आता पार्थला कॉल करते, परंतु पार्थचा सूर जरा वेगळाच असतो. तो कोणत्या तरी टेन्शनमध्ये असतो. तो हॅलो म्हणताच नंदिनीला ही गोष्ट लगेच समजते. त्यावेळी आता नंदिनी विचारते, काही टेन्शन आहे का तुम्हाला? मग आता तो म्हणतो, नाही नाही, बोला की. त्यावेळी आता नंदिनी म्हणते, ऐका ना, तुम्ही पाहिलं का गिफ्ट, म्हणजे तो शर्ट तुम्हाला आवडला का? त्यावेळी पार्थला काय करावं काय बोलावं सुचत नाही, कारण त्याने तो शर्टच पाहिलेला नसतो. त्यावेळी नंदिनी पुन्हा विचारते, ऐका ना, तुम्ही खरंच तो शर्ट पाहिलाय का? आता पार्थ म्हणतो की हो पाहिलाय ना. मग नंदिनी पुन्हा विचारते, तुम्हाला त्यावरचं डिझाईन आवडलं का? तेव्हा पार्थ म्हणतो, हो डिझाईन तर छान आहे, मला आवडलंय. मग नंदिनी म्हणते, खोटं? तेव्हा पार्थ जरा घाबरतो की हिने माझी चोरी पकडली की काय. मग आता ती विचारते, मला एक खरं खरं सांगा, तुम्ही अजूनही ते शर्ट पाहिलंच नाही बरोबर ना? मग आता तो म्हणतो, सॉरी हा नंदिनी, तुम्हाला दुखवायचं नव्हतं म्हणून मी असं बोललो, परंतु मला माफ करा, मला असं तुमच्याबरोबर खोटं बोलायचं नव्हतं. त्यावेळी ती म्हणते, काही हरकत नाही, तुम्हाला काही टेन्शन आहे का, ते असेल तर सांगा. मग आता तो म्हणतो, तसं नाही, पण थोडं दडपण आले, उद्या एंगेजमेंट आहे ना. मला एक सांगा, तुम्हाला काही दडपण वगैरे नाही आलं ना? म्हणजे तुम्हाला मी आवडतो ना, माझ्याबरोबर तुम्हाला लग्न करायचं आहे ना? ती म्हणते, हो असं का प्रश्न विचारताय तुम्ही अचानक? तो म्हणतो, काही नाही, जरा गोंधळल्यासारखं झालं आहे मला. ती म्हणते, मी समजू शकते पार्थ, मग आता कसलं टेन्शन आहे का, असं पुन्हा पुन्हा ती विचारत असते. तेव्हा तो म्हणतो की काही नाही, घरात इथे जरा तयारी सुरू आहे, त्यामुळे सर्वजण बाहेर आहेत ना, गोंधळ सुरू आहे खूप. मग आता ती म्हणते, मी समजू शकते, काही हरकत नाही, भेटूयात उद्या आपण. मग आता पार्थ म्हणतो, नंदिनी तुम्ही खरंच खूप स्वीट आहात हा, म्हणजे मला लगेच तुम्ही समजून घेतलं. तुम्ही दिलेला शर्टसुद्धा मी नंतर पाहतो, सो स्वीट ऑफ यू, असं म्हणून तो फोन ठेवतो. पण नंदिनी वेगळ्याच विचारात असते. च्या मनात दुसरं काही आहे का, असा नंदिनीला आता प्रश्न पडलेला असतो. फायनली आता दुसरा दिवस उजाडतो. नंदिनी आणि पार्थची एंगेजमेंट असते. तेव्हा आता इकडे पार्थच्या घरी सगळ्यांची कामं करण्याची आपली लगबग सुरू असते. तर लहान मुलं इकडून तिकडून पळत असतात. तर मुकुंदराव हे फोनवर बोलत असतात. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आता मानिनी त्याचबरोबर विक्रम हे दोघेही करत असतात. दुसरीकडे धनंजयची सुद्धा अशीच धावपळ सुरू असते आणि तो आता अशोक मामाला कामं सांगत असतो की ह्या सगळ्या बॅगांना गाडीत नेऊन ठेवा. मग आता शारदाला देखील तो सारखा सारखा आवाज देत असतो. सुमन देखील नंदिनीच्या आता एंगेजमेंट असल्यामुळे तयार होऊन छान अशी तिथे तिच्या मदतीसाठी आलेली असते. त्याच वेळी आता शारदा अगोदर देवाचा आशीर्वाद घेते आणि म्हणते, आलिया हो. मग तिच्याच बरोबर जोडीने आता धनंजय सुद्धा आशीर्वाद घेतो. तर नंदिनी तयार झाली का, असं तो आरू आणि काव्याला विचारतो. तेव्हा हो ती तयार झालीये, मी तिला येते घेऊन, असं आता काव्या म्हणते. दुसरीकडे जीवाची सुद्धा अशीच धावपळ सुरू असते. तो आता युग आणि मामालाच म्हणत असतो की काय तुमची कामं झाली ना, अगदी अप टू डेट सगळं काही मार्क केलंय ना, तू पर्सनली लक्ष घातलंय ना त्या कामामध्ये. त्यावेळी आता युग म्हणतो, हो. पुढे आता मामा म्हणतात, अरे जीवा, मला तर असं वाटतंय तू ना मोस्ट हँडसम मॅन दिसतोय, म्हणजे सगळ्यांपेक्षा ना तू इथे हँडसम दिसतोय. तेव्हा जीवा आता मामाकडे पाहून हसतो. पुढे आता मामा म्हणतो, तसंही पार्थ नंतर तुझाच नंबर लागणार आहे. त्यावेळी जीवा म्हणतो, हो ते तर आहेच. मग आता श्रुती आणि पिहू ह्या दोघीही तेथे येतात आणि म्हणतात, बाबा बाबा ऐका ना, तिथे नंदिनीताई आली सुद्धा आहे, चला पटकन. मग आता जीवाच्या लक्षात येतं, माझी काव्य सुद्धा आली असेल, म्हणून तो जरा आपले केस सावरतो आणि लगेच पुढे जातो.
इकडे जीवा आता विक्रमकडे जात म्हणतो, बाबा आई तुम्ही ते काय करताय? अहो नंदिनी आणि त्यांच्या घरचे सगळेजण आले आहेत. तेव्हा त्या दोघांची लगेच लगबग सुरू होते आणि ते दोघेही लगेच एंट्रीच्या तेथे जातात. तेव्हा मानिनी आणि विक्रम हे पुढे येतात, तर धनंजय आणि त्याची सर्व फॅमिली, नंदिनी, शारदा हे सगळेजण तेथे आलेले असतात. जीवाची नजर मात्र फक्त काव्याला शोधत असते. तेव्हा तो काव्याकडे पाहतो आणि हाय असं करतो, तर काव्य देखील खूप गोड लाजते. मग मानिनी म्हणते, या या स्वागत आहे तुमचं. पण नंदिनी, अगं तू खूप सुंदर दिसतीये. अगं असं वाटतंय माझ्या घरी माझी लक्ष्मी आली, माझी लेक आली आहे. असं झालंय कधी एकदा तुमचा साखरपुडा होऊन लग्न होतंय म्हणजे तू आमच्या घरी येशील. मग आता शारदाचे डोळे पाणावतात. ती म्हणते, अहो तुमच्या घरी तुमची लक्ष्मी येणार म्हणून तुम्ही आनंदी आहात, पण माझ्या घरातून माझी मुलगी जाणार. अजून राहू द्या की हो थोडे दिवस माझ्याकडेच नंदिनीला. मग आता त्या दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात. पुढे आता शारदा म्हणते की आमची मुलगी आमच्या घरातून जाणार म्हणून आत्ताच आमच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या आहेत. तेव्हा काव्य म्हणते, आई प्लीज अगं शांत हो ना. तेव्हा आता नंदिनीचं औक्षण करत मानिनी या असं म्हणते. शारदा आणि मानिनी एकमेकींना मिठी मारतात. मग नंदिनीच्या इकडचे सगळेजण आता आतमध्ये येतात. तर आता जीवा हा काव्याशेजारी जाऊन उभा राहतो आणि तिला सारखा धक्का मारत असतो, तर ती खूपच रागात्मक त्याच्याकडे पाहू लागते. तेव्हा तो जरा बाजूला होतो. तर नंदिनी आतमध्ये येते. तेव्हा काही मुली तिथे एका गाण्यावर डान्स करत असतात. तेव्हा नंदिनीचं स्वागत करण्यासाठी खूप मस्त अशी सर्वांनी तयारी केलेली असते आणि त्यामुळेच सर्वजण खूप खुश असतात. त्यावेळी आता त्या मुली डान्स करत असताना नंदिनी तिच्या आईकडे पाहते. तेव्हा शारदा मात्र हसत असते आणि म्हणते, तुला आवडलं ना बाळा सगळं? मग आता नंदिनी हो असं म्हणते. त्यावेळी नंदिनीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज, एक वेगळाच आनंद असतो आणि त्यामुळे तिचं सौंदर्य अगदी खुलून गेलेलं असतं. तेव्हा तिची नजर आता पार्थला शोधत असते. तर आता पार्थ हा वर तिकडे उभा असतो. मग आता हळू जीवा आता नंदिनीला म्हणतो, पार्थ दादा वर तिथे उभा आहे. तेव्हा नंदिनी आता पार्थकडे पाहतच राहते आणि खूप गोड लाजत असते. तर पार्थची नजर नंदिनीवरून हटत सुद्धा नसते, तर नंदिनीसुद्धा त्याच्याकडे सारखी सारखी पाहत असते आणि खूप गोड लाजत असते, कारण तेथे सर्वजण असतात आणि त्यांच्यासमोर पार्थकडे पाहायचं कसं हेही तिला कळत नसतं. मग काव्य उगीच नंदिनीला अशी धक्का देत असते आणि वर जिजू आहेत पहा ना असं म्हणते. मग आता नंदिनी ही पुन्हा पुन्हा पार्थकडे पाहत. त्यानंतर त्या मुलींचा डान्स होतो. तेव्हा सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात, व्हेरी गुड असं म्हणतात. त्यानंतर नंदिनी आता तेथे सोफ्यावर बसते. त्याचवेळी धनंजय विचारतो, अरे बाळांनो ती बॅग घेऊन आलात का तुम्ही? ती बॅग महत्त्वाची आहे. तेव्हा आता काव्य म्हणते, नाही हो बाबा. मग आता लगेच धनंजय हा तिच्याकडे गाडीची चावी देतो. मग आता काव्य बॅग आणण्यासाठी बाहेर जाते. त्याचवेळी आता जीवाला समजतं की माझी काव्य तर इथे नाही आहे. तो इकडे तिकडे पाहतो पण काव्य त्याला कुठेही दिसत नाही. तो म्हणतो, अरेच्चा, अरे आता तर इथे होती, गेली कुठे अचानक? मग त्यानंतर शारदा धनंजयला म्हणते, मला ना खरंच खूप टेन्शन आलंय हो. असं एंगेजमेंटचं अचानक ठरलंय आणि आपले पाहुणे मंडळी येतील की नाही काय माहीत. प्रत्येकाच्या सुट्ट्यांचा प्रश्न. तेव्हा धनंजय म्हणतो, वेळेवर येतील, तू नको टेन्शन घेऊ. मग आता शारदा म्हणते, आई आणि दौलतदादा खूप चिडले आहेत, म्हणजे फोनवर मला ते खूप बोलले आहेत. आल्यानंतर काय माहीत काय होतंय आता ते. मग शारदाची असणारी काळजी ही सर्वांना समजते. नंदिनी म्हणते, आई प्लीज अगं तू अशी काळजी करू नकोस ना गं, आणि तुला तर माहीत आहे ना की मामाचा माझ्यावर किती जीव आहे ते. शारदा म्हणते, हो ते तर आहेच ग. मग पुढे आता नंदिनी म्हणते, आई आजीचा पण माझ्यावर किती जीव आहे तुला माहीतच असेल ना, त्यामुळे तू अशी काळजी करू नकोस आता. त्यावेळी आता शारदा म्हणते, ते आहे बाळा, परंतु ती माझ्याशी ना मोजकच बोलेल बघ. तेव्हा धनंजय म्हणतो, शारदा तू एक काम कर, तुझी असणारी काळजी आम्ही समजू शकतो. हा फोन घे आणि त्या दोघांनाही फोन करून विचार कुठपर्यंत आला आहात तुम्ही म्हणून. तेव्हा शारदा आता लगेच त्या दोघांनाही कॉल करत असते. तर नंदिनीची नजर पार्थला शोधत असते. इकडे जीवाची आता काव्याला पाहण्यासाठी घालमेल सुरू झालेली असते. तेव्हा तो आता अगदी कावराबावरा होतो आणि इकडे तिकडे पाहत आता स्वतःशीच म्हणतो, गेली कुठे असेल माझी ही परम सुंदरी, असं म्हणून तो आता
समोर असणाऱ्या काव्याकडे पाहतो तेव्हा काव्य देखील आता त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते। तेव्हा पिहू आता काव्याकडे पाहतच राहते। तिला वेगळाच जरा डाऊट येतो। मग काव्याला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा काव्या ही आपली एकदम नॉर्मल होते। त्यावेळी काव्या गुपचूप आता जीवाकडे न पाहता तेथून चाललेली असते। तेव्हा जीवा मुद्दामच आता खोकल्याचं नाटक करतो आणि म्हणतो, हॅलो मिस काव्या, आम्ही एवढं तुमचं वेलकम करण्यासाठी इथे उभे आहोत आणि तुम्ही आमच्याशी एक शब्द देखील न बोलता असं थेट आत निघून जाताय। काव्यानं आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, हा उगीच कशाला इथे माझ्याबरोबर बोलतोय, या मुलीसमोर माझा पचका व्हायचा नाही तर भांडं फुटायचं। तर आता जीवा आणि काव्या एकमेकांना न ओळखण्याचा आता इशारा करून म्हणतात। तर पिहूची नजर मात्र त्या दोघांकडेच असते। इकडे आरुषी आणि युगंधर हे शेजारी शेजारी उभे असतात, परंतु ते दोघांना असे पाहत नाही। युग हा फोनवर बोलत असतो तर आरू आता तेथेच उभी असते। मग आता त्यानंतर तिलाही अचानक एक फोन आल्यामुळे ती सुद्धा बाहेर फोनवर बोलण्यासाठी जाते। इकडे आता पिहू ही काव्याला म्हणते, अगं ताई, तू ह्याच्याबरोबर बोल, मैत्री कर, कारण हा खूप चांगला आहे। मग आता काव्या तिचे गालच ओढते आणि विचारते, तुला कसं माहीत ग हा खूप चांगला आहे म्हणून, आणि तुझं नाव काय ते सांग बरं एकदा। मग आता ती म्हणते की माझं नाव पिहू आणि तुझं नाव मिस काव्या, बरोबर ना। आता काव्या आणि जीवा हे एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण आता त्या दोघांनाही समजत नसतं हिला कसं माहीत झालं नाव। दोघांनाही जरा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो आणि दोघेही एकमेकांकडे आता नंतर पाहतात। त्याच वेळी दुसरीकडे आता आरुषीची मैत्रीण ही नंदिनीच्या एंगेजमेंटसाठी आलेली असते। तेव्हा मग आता तिला समोर युग दिसतो। त्यावेळी आता युगला पाहताच ती घाबरते आणि म्हणते, बापरे, हा तर युग आहे आणि इथे कसा आला। मग आता दुसरीकडे काव्य विचारते, काय ग पिहू, तुला कसं माहीत माझं नाव म्हणून। मग आता पिहू अगदी आनंदानेच म्हणते, अगं आत्ताच हा जीवा दादा नाही म्हटला का की मिस काव्या म्हणून माहीत झालं मला तुझं नाव। तेव्हा काव्याच्या जीवात जीव येतो। आरुषीची मैत्रीण आता आरूकडे जात म्हणते, ऐक ना अगं, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय। मग आता आरू म्हणते, ओके। त्यानंतर आता एक सेकंदा असं म्हणून आरू तिच्या शेजारी जी बाई असते ना तिला जायला सांगते। मग आता बघ तुझ्या डोळ्यांनी समोर बघ तो खडूस। त्यावेळी आता आरू युगंधरकडे पाहतच राहते आणि तिला धक्का बसतो की हा अचानक इथे आलाच कसा काय। तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला ते सर्व कॉलेजमधील क्षण आठवू लागतात। किती आगाऊ मुलगा आहे आणि याने माझ्याबरोबर काय काय केलं, मला कॉलेजमध्ये किती त्रास दिला, हे सगळं आरूला आठवतं। त्यानंतर आता तिची मैत्रीण म्हणते, आरू मला काय वाटतंय अगं, हा ना आपला पाठलाग करत आपल्याला त्रास देण्यासाठी आला असेल का। मग आरू अजूनच घाबरते। दुसरीकडे पिहूचा प्रश्नांचा भाडीमार मात्र आता अजून सुरूच असतो। ती विचारते, काय रे, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का। मग आता काव्य आणि जीवाला काय उत्तर द्यावं ना हेच कळत नाही। मग कसं बसं आता ते दोघेही म्हणतात, नाही नाही। मग त्यानंतर जीवा म्हणतो, हो, असं म्हणून आता तो पिहूकडे पाहतच राहतो। तेव्हा पिहू आता त्या दोघांकडे पाहतच राहते। तिलाही प्रश्न पडतो नक्की काय चाललंय हे। मित्रांनो, पुढील भागामध्ये आता रम्या ही फार्म हाऊसवर असते तेव्हा तिला अचानक कोणीतरी पार्थ आणि नंदिनीच्या साखरपुड्याचे फोटो पाठवतं। त्याच वेळी आता ती म्हणते, बापरे, म्हणजे पार्थ आणि नंदिनी हे दोघेही साखरपुडा करतायत। तिच्या पायाखालची जमीनच सरकते। तेव्हा ती आता खूपच हायपर होते आणि म्हणते, मी हा साखरपुडा आता होऊ देणार नाहीये। तर आता दुसरीकडे पार्थ म्हणतो, बाबा मी आलोच हा। तेव्हा विक्रम म्हणतो, रम्याचा फोन आलाय। त्यावेळी आता पार्थ हा तिकडे जातो। त्याच वेळी आता नंदिनीचे जे मामा असतात ना तेव्हा आता ते म्हणतात की आता साखरपुडा न करता इथून गेला आहे एकट्या नंदिनीला सोडून, मग लग्नानंतर हा काय साथ देणार आहे। त्यावेळी नंदिनी म्हणते, माझा पार्थवर पूर्णपणे विश्वास आहे, ते मला न सांगता गेले, कारण माझाही त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांचाही माझ्यावर, त्यामुळे त्यांना सांगावंसं वाटलं नसेल। असं म्हणून ती बाजू सावरते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।